नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण भाद्रपद शुद्ध षष्टीला भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान श्री बलरामांच्या जयंतीनिमित्त भगवान बलरामांच्या दैवी शक्ती आणि सद्गुणांचा उत्सव याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. भाद्रपद शुद्ध षष्टी भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान श्री बलरामांची जयंती. भगवान श्रीकृष्ण व त्यांचेच अंश असणारे भगवान शेषांचे अवतार भगवान श्री बलराम हे जगाच्या कल्याणासाठी अवतरले होते. देवकी मातेचा 7वा गर्भ श्री भगवंतांच्या योगमाया शक्तीने देवकीच्या गर्भातून काढून गोकुळात राहणाऱ्या वसुदेवांच्या दुसऱ्या पत्नीच्या रोहिणी मातेच्या गर्भात स्थापन केला होता. तेच रोहिणी वसुदेवांचे पुत्र भगवान बलराम होत. देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषांना संकर्षण म्हणतात. त्यांनी लोकांचे रंजन केले म्हणून त्यांना राम म्हणतात आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्याने त्यांना बल असेही म्हणतात. नांगर हे त्यांचे आयुध असल्याने त्यांना हलधर किंवा हलायुध देखील म्हणतात. आपल्या बलाचा अतिशय नेटकेपणाने व चांगल्याच कार्यासाठी सात्विक गोष्टींसाठीच ते सदैव वापर करतात म्हणून त्यांना बलभद्र असेही म्हणतात. बलराम जयंती, ज्याला बलभद्र जयंती किंवा बलराम जयंती असेही म्हणतात, हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो हिंदू धर्मातील सर्वात पूजनीय देवतांपैकी एक असलेल्या दिव्य भगवान बलराम यांच्या जन्मदिनाचा उत्सव साजरा होतो. एकीकडे हा शुभ प्रसंग सामान्यतः श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी येतो, जो सहसा ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो. दुसरीकडे हा अनेक प्रदेशांमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील साजरा केला जातो, तर काही भक्त वैशाख महिन्यात बलराम जयंती साजरी करतात. भारताच्या विविध भागांमध्ये, विशेषतः वैष्णव परंपरेच्या अनुयायांमध्ये बलराम जयंतीला खूप सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. भारताच्या उत्तरेकडील भागात हा सण लालाई छठ किंवा हल षष्ठी या नावाने साजरा केला जातो. ब्रज प्रदेश हा सण बलदेव छठ या नावाने साजरा करतो, तर गुजरातमध्ये तो रंधन छठ या नावाने ओळखला जातो. या दिव्य दिवशी भक्तांकडून भगवान बलरामांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची पूजा केली जाते. आता आपण पाहूया भगवान बलरामांची आध्यात्मिक शक्ती आणि दैवी भूमिका. बाळ हा केवळ शारीरिक शक्तीच नाही, तर आध्यात्मिक शक्तीचे देखील प्रतिनिधित्व करतो. राम हा अमर्यादित आध्यात्मिक आनंदाच्या स्थानाचे प्रतीक आहे. आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक शक्तीची आवश्यकता असते. कारण शरीराच्या मृत्यूसह शारीरिक शक्ती कमी होते, तथापि आध्यात्मिक शक्ती कायम राहते. पुनर्जन्माच्या प्रवासात आत्म्यासोबत असते. म्हणूनच भक्तांसाठी मूळ आध्यात्मिक मार्गदर्शक बलदेवाचे आशीर्वाद नेहमीच अर्थपूर्ण आणि चिरस्थायी असतात, कारण त्यांच्या शक्तीला सीमा नसते. भगवान बलरामांना अनेकदा नांगर चालवताना दाखवले जाते, जे भक्तांच्या हृदयाचे पोषण करण्यात आणि त्यांना भक्तीच्या बीजांसाठी ग्रहणशील बनवण्यात त्यांची भूमिका दर्शवते. प्राथमिक आध्यात्मिक मार्गदर्शक आदी गुरुतत्व म्हणून ते भक्तांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन करतात. त्यांना दिव्य निवासस्थानाकडे परतण्याच्या, त्यांच्या अंतिम गंतव्यस्थानाकडे प्रगती करण्यास मदत करतात. बलदेव म्हणून ओळखले जाणारे भगवान बलराम हे भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू आणि आपल्या हिंदू संस्कृतीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व मानले जातात. ते त्यांच्या असाधारण शक्ती, नांगरणी कौशल्य आणि धर्माचेच म्हणजे धार्मिकतेचे रक्षक म्हणून ओळखले जातात. बलराम हे भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक मानले जातात आणि दैवी शक्ती आणि सद्गुणांचे प्रतीक आहेत. आता आपण पाहूया भगवद्गीतेमध्ये कोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे. श्री बलराम नावाप्रमाणेच अत्यंत बलवान होते. ते युद्धनीती, मल्लविद्या, मुष्टियुद्ध आदी विद्यांचे महान ज्ञाते मानले जातात. दक्षिण भारतामध्ये श्री विष्णूच्या दशावतारांमध्ये 9व्या बुद्धावताराच्या जागी भगवान बलरामांचीच गणना होते. द्वापार,
रामकृष्णाय या श्लोकातून ही भगवान बलराम श्रीकृष्णांचं द्वापार युगातील अवतार म्हटले आहे. वैष्णव संप्रदायांमध्ये चतुर्व्यूह अशी एक संकल्पना आहे. श्रीरामोपासक वैष्णव श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांना चतुर्व्यूह म्हणतात. तर श्रीकृष्णोपासक श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न व अनिरुद्ध यांना चतुर्व्यूह म्हणतात. ह्या चारही रूपात भगवंत साकारलेले आहेत अशी वैष्णवांची धारणा आहे. परम पावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रात चतुर्व्यूह, भुजगोत्तम, धरणीधर, संकर्षणोच्युत, हलायुध, धराधर, चतुर्व्यूह, अनंत इत्यादी नामांमधून भगवान शेषस्वरूप श्री बलरामांचाच उल्लेख करण्यात आलेला आहे. श्री भगवंतांनी अघासुराचा उद्धार केल्यानंतर ब्रह्मदेव चिडले, कारण देवांनी प्रत्यक्ष पापाचाच उद्धार केला होता. त्यावेळी ब्रह्मदेवाने गोप बालक व गायी वासरे अदृश्य करून गुहेत नेऊन ठेवली. तेव्हा त्यांचा गर्वहरण करण्यासाठी श्री भगवंतांनी स्वतःपासून सर्व पुन्हा निर्माण केले. तेच त्या सर्वांच्या रूपात नटले व असे वर्षभर त्यांची लीला चालू होती. त्यावेळी केवळ श्री बलरामांनाच कळले की ही गायी वासरे वेगळी आहेत, कारण भगवान बलराम हे साक्षात श्रीकृष्णांचेच अंश होते. गोकुळातल्या इतर कोणालाही देवांची ही लीला कळली नाही. भगवान श्रीकृष्ण रंगाने सावळे व पितांबर धारण करीत, तर श्री बलराम गौरवर्णाचे व निलांबर धारण करीत. सर्व गोप बालक या दोन्ही अवतारांसोबत अत्यंत आनंदित होऊन वज्रात गोचरणादी लीला क्रीडा करीत असत. श्री बलरामांचा विवाह अनार्त देशाच्या रैवत नावाच्या राजाच्या रेवती नामक कन्येशी झाला होता. दुर्योधन हा बलरामांचा युद्धशास्त्रातला शिष्य होता. त्यांना आपली बहीण सुभद्रेचे त्यांच्याशी लग्न लावून द्यायचे होते, पण श्रीकृष्णांना ते मान्य नसल्याने त्यांनी अर्जुनाला त्रिदंडी संन्यास घ्यायला लावून सुभद्रेचे अपहरण करायला लावले व त्यांचा विवाह लावून दिला. महाभारत युद्धाच्या काळात बलराम तीर्थयात्रेला निघून गेले होते. त्यांनी युद्धात भाग घेतला नव्हता. भगवान बलरामांच्याही अशा अनेक लीलांचे सुरेख वर्णन श्रीमद भागवत मधील दशकस्कंधात आलेले आहे. मोक्षपुरी द्वारकेमधील श्री द्वारकाधीश मंदिराच्या अवतारातच भगवान श्री बलरामांचेही सुरेख मंदिर आहे. तेथील श्री बलरामांची त्रिमूर्ती अतीव देखणी आहे. श्री क्षेत्र जगन्नाथपुरी येथेही श्री बलभद्रांचा सुरेख विग्रह आहे. भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचे स्वरूप आणि प्रधान लीला सहचर असणाऱ्या भगवान श्री बलरामांच्या श्रीचरणी जयंतीनिमित्त साष्टांग दंडवत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.